नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण न्यू पॉईंट पाहणार आहे. सेकंड लेक्चर आहे आता आपलं या मॅट्रिक्स लेसनमधलं. इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स लेसनचं बघा. पॉईंटचं नाव काय? इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स. पाठीमागच्या लेक्चरला आपण काय पाहिलं होतं तर एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशनमध्ये काय करायचं, रो कसे इंटरचेंज करायचे, कॉलम कसे इंटरचेंज करायचे, रो कसे इंटरचेंज करायचे. त्याच्यानंतर आपण पाहिलं की मल्टिप्लिकेशन कुठल्याही स्केलरने कसं करायचं, विथ एका रोमध्ये कसा चेंज करायचा, कशा पद्धतीने होतो, हा सगळा कन्सेप्ट पाहिला होता. आय थिंक बऱ्याच जणांचा तो लक्षात आला असेल, काही जणांच्या लक्षात आलाही नसेल. पण आता थोडासा हार्ड पॉईंट आहे याच्यामध्ये. ठीक आहे, हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये तुम्हाला या पॉईंटवर कमीत कमी 4 मार्काचा क्वेश्चन विचारला जातो. ओके, बघा. इफ ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स. सुरुवात करूया इनव्हर्स ऑफ अ मॅट्रिक्समध्ये. इफ ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर एम अँड देअर एक्झिस्ट अनदर स्क्वेअर मॅट्रिक्स बी ऑफ द. बघा ह्याचा मिनिंग काय झाला. ए कसा आहे रे, तो स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. कसा मॅट्रिक्स आहे तो? स्क्वेअर मॅट्रिक्स. त्याची ऑर्डर काय? यम. आता व्हॉट इज मीन बाय स्क्वेअर मॅट्रिक्स तुम्हाला डेफिनेशन सांगितली आहे. त्याचे रो किंवा कॉलम सेम हवे असतात. म्हणजे थोडक्यात काय, एकतर तो 2x2 कॉलम पाहिजे, रो पाहिजे मॅट्रिक्स, किंवा 3x3 पाहिजे. त्याचे रो किंवा कॉलम कसे हवे असतात? सेम हवे असतात. त्याला म्हणायचं काय? म्हणायचं स्क्वेअर मॅट्रिक्स. इथं ऑर्डर बघा आपण घेताना यम क्रॉस एन घेतो, म्हणजे यम इंटू एन घेत असतो. पण इथं एकच ऑर्डर घेतली आहे, यम. म्हणजे सेम ऑर्डरचे म्हणून एकच ऑर्डर घेतली, म्हणजे यम बाय यम त्याच्यापेक्षा यम घेतली. अँड देर एक्झिस्ट म्हणजे तो अस्तित्वात असला पाहिजे. अनदर स्क्वेअर मॅट्रिक्स, दुसऱ्या स्क्वेअर मॅट्रिक्स बी. कसला पाहिजे तो? बी. म्हणजे ए आणि बी दोन स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजेत. इफ द सेम ऑर्डरचे जर असं झालं तर ए बी इज इक्वल टू बी ए इज इक्वल टू आय घेतला. ए बी इज इक्वल टू बी ए इज इक्वल टू काय म्हटलं? आय म्हटलं. ठीक आहे, आता काय म्हटलं बघा. पहिल्यांदा बघा, वेअर आय इज द आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर यम, देन बी इज कॉल्ड ॲज द इनव्हर्स ऑफ ए अँड इज डिनोटेड बाय ए इनव्हर्स. म्हणजे काय? आय कसा आहे? आयडेंटिटी मॅट्रिक्स. आय कसा आहे? आयडेंटिटी मॅट्रिक्स. आता व्हॉट इज मीन बाय आयडेंटिटी मॅट्रिक्स? आयडेंटिटी मॅट्रिक्सचं डेफिनेशन काय येते तर आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे काय तर बेसिकली बघा, आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे काय तर तुम्हाला आयडेंटिटी मॅट्रिक्स माहिती आहे. आयडेंटिटी किंवा युनिट मॅट्रिक्स 1 0 0 1 हा आयडेंटिटी मॅट्रिक्स झाला किंवा युनिट मॅट्रिक्स झाला. किती ऑर्डर? 2x2. ऑर्डर किती? 2x2. ठीक आहे, नेक्स्ट त्याच्यानंतर पुढे आता काय झालं, दुसरा मॅट्रिक्स घेतला. कुठला? हा 2x2चा, आता 3x3चा, ज्याची 3 रो 3 कॉलम. म्हणजे कसा रे बघा, 1 0 0 0 1 0 0 0 1. समजतं तुम्हाला? बघा, हा 3x3चा काय झाला? आयडेंटिटी मॅट्रिक्स झाला किंवा कसला झाला? युनिट मॅट्रिक्स झाला. ठीक आहे, ओके. नेक्स्ट आता या मेथडनं. ओके, आता पुढं आता काय झालं बघा. आता काय म्हटलं आहे त्यांनी, काय म्हटलं आहे बघा, ऑर्डर यम बी इज कॉल्ड ॲज इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स. कसा इनव्हर्स ऑफ मॅट्रिक्स? बी एचा इनव्हर्स कसा होईल, किंवा बी एचा इनव्हर्स किंवा ए बीचा इनव्हर्स कसा होईल? सेम घेतलं, ए बी इज इक्वल टू आय. म्हणजे ए आणि बी सेम ऑर्डरचे आहेत, तर त्याचं मल्टिप्लिकेशन समजा आय येतं. आता व्हॉट इज मीन बाय आय इज कॉल्ड ॲज युनिट मॅट्रिक्स. म्हणजे आत्ता जसं सांगितलं, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या मॅथमॅटिक्समध्ये रिअल नंबरमध्ये ज्यावेळेस आपण 1 हा अंक घेतो, 1 ही संख्या घेतली, ठीक आहे, आणि ह्याला समजा 5 नंबर मल्टिप्लाय केलं, म्हणजे एका रिअल नंबरला दुसऱ्या रिअल नंबरने मल्टिप्लाय केलं, म्हणजे 1 हा रिअल नंबर आहे, 5 हा रिअल नंबरच आहे. ह्यानं जर ह्याला मल्टिप्लाय केलं तर आपण आन्सर 5 लिहितो. म्हणजे 1ला कोणत्याही संख्येनं, नॅचरल नंबर, रिअल नंबर, होल नंबरनं मल्टिप्लाय केलं तर तेच आन्सर येतं. तसा आय हा कशातला? मॅट्रिक्समधला थोडक्यात युनिट आहे. जसा रिअल नंबरमधला 1 हा युनिट आहे, 1 रिअल नंबरमधला 1 हा युनिट आहे, 1. तसा मॅट्रिक्समधला आय हा काय आहे? युनिट आहे. जेणेकरून त्या मॅट्रिक्सला कुठल्याही मॅट्रिक्सनं, आयला कुठल्याही मॅट्रिक्सनं मल्टिप्लाय केलं तर तो आन्सर तेच मॅट्रिक्स येणार. हे फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे आता आपण काय झालं, ए बी इज इक्वल टू आय घेतला, म्हणजे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आय आलं, म्हणजे बी इज इक्वल टू आय अपॉन ए झाला का? म्हणजे फॉर एक्झाम्पल, म्हणजे आता बघा, जर समजा तुम्ही 10⁻³ घेत असाल तर 1/10⁻³ डिनॉमिनेटरला घेता. हे तुम्ही असं लिहू शकता, आणि हे असं आणि हे असं लिहू शकता. त्याच मेथडनं बी इज इक्वल टू आय अपॉन ए रेस टू काय नसतो, म्हणजे किती असतो रे? 1 असतो. तोच न्यूमिनेटरला घेतला, आय इंटू एन रेस टू -1. मग आयनं कुठल्याही एका मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केला तर तोच मॅट्रिक्स शिल्लक राहिला, म्हणजे बी इज इक्वल टू ए इनव्हर्स. तसंच आता डिनॉमिनेटरला ए घेतला आहे, त्याच्याऐवजी डिनॉमिनेटरला जर समजा इथं बी घेतला, मग कशासाठी इक्वेशन आलं? ए इज इक्वल टू, म्हणजे कसं आलं? ए इज इक्वल टू 1 अपॉन बी, म्हणजेच काय? ए इज इक्वल टू बी इनव्हर्स. हां, असं सेपरेशन झालं. ठीक आहे, ओके. नेक्स्ट आता पुढे आता काय घेतलं आहे बघा, नोट घेतली. इफ ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स, ए जर स्क्वेअर मॅट्रिक्स असेल, इट्स इनव्हर्स एक्झिस्ट, आणि त्याचा जर इनव्हर्स निघत असेल, देन इट इज युनिक. म्हणजे काय थोडक्यात, की जर समजा ए हा एक स्क्वेअर मॅट्रिक्स आहे आणि त्याचा इनव्हर्स निघतो आहे, ठीक आहे, तर तो काय असतो? युनिक असतो. म्हणजे काय उत्तर असतं? आय येणारच की रे. कसं काय येणार? म्हणजे ए इनव्हर्स म्हणजे काय रे? ए इंटू 1 अपॉन ए, केला आहे कॅन्सल, म्हणजे 1 राहिला, म्हणजेच काय आला? आय. मॅट्रिक्समधला आय 1 म्हणजे हाय.
झालं, आलं ॲन्सर. ओके. नेक्स्ट आता पुढचा पॉईंट काय बघा, इथून पुढचा महत्त्वाचा पॉईंट आहे. इन्व्हर्स ऑफ अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. इन्व्हर्स ऑफ अ नॉन सिंग्युलर कसा पाहिजे तो, नॉन सिंग्युलर. व्हॉट इज मीन बाय सिंग्युलर, व्हॉट इज मीन बाय नॉन सिंग्युलर. सगळ्यात महत्त्वाचं लक्ष ठेवा. सिंग्युलर म्हणजे काय, डिटर्मिनंट ऑफ कुठल्याही मॅट्रिक्सचा काढला इज नॉट इक्वल टू 0 आला तर हा नॉन सिंग्युलर असतो. काय म्हटलं, जर कुठल्याही मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काढला आणि तो जर इज इक्वल टू 0 इज नॉट इक्वल टू 0 आला तर नॉन सिंग्युलर असतो. आणि जर डिटर्मिनंट ऑफ इज इक्वल टू 0 आला तर तो कसा असतो, सिंग्युलर असतो. कसा असतो तो, सिंग्युलर असतो. ठीक आहे. नेक्स्ट आता पुढचा एक्झाम्पल घेतलं आहे. फाइंड द इन्व्हर्स ऑफ ए. मोर दॅन एक्झाम्पल मी सोडवलेत, कारण कसं होतं एक हातात मोबाईल धरा ती सोडवा. प्रॉब्लेम काय होतो आहे, काहीच लिहिताना काय होतं, खालचा मॅट्रिक रो फर्स्ट रोमध्ये चेंज करायचा चुकून ते सेकंड रोमध्ये होतं आहे, सेकंड रोमध्ये चेंज करायचं त्याच्याऐवजी फर्स्ट रोमध्ये होतं. ह्याचं ते कन्फ्युजन होतं आहे. एका हातात मोबाईल धरा हे सगळं फारच ते कंजेस्टेड होतं आहे. त्यामुळे पहिल्यांदा मी सोडवून घेतलं आहे. ठीक आहे. ओके. आता फाइंड द इन्व्हर्स ऑफ ए इज इक्वल टू 1 2 3 4. हा एक मॅट्रिक्स घेतला, सिम्पल मॅट्रिक्स आहे 1 2 3 4. सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवायचं, ए इन्व्हर्स काढायची अशीच मेथड आहे. सगळ्यात पहिल्यांदा तो एक्झिस्ट आहे का नाही दाखवायचा. कसा दाखवायचा, त्याचा डिटर्मिनंट ऑफ काय फाइंड करायचा, म्हणजे तो कसा नॉन सिंग्युलर आहे हे दाखवायचं. म्हणजे कसं, बघा इथं मॅट्रिक्स आहे, डिटर्मिनंट ते साईन टाकलं, मल्टिप्लिकेशन 4 × 1 4 3 गुण मल्टिप्लिकेशन असं पहिल्यांदा ह्या दोन्हीचं लक्षात ठेवायचं. पहिल्यांदा कशाचं, ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन, ह्याचं अगोदर करायचं नाही. पहिल्यांदा या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन आणि नंतर ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन. 4 × 1 4 मायनस डी 6 3 × 2 6 इज इक्वल टू 4 - 6 -2 आन्सर आलं. नेक्स्ट पुढं काय घेतलं बघा, देअरफॉर डिटर्मिनंट ऑफ इज नॉट इक्वल टू 0 -2 आलं म्हणजे 0 याचा प्रश्नच नाही आहे. ए इन्व्हर्स एक्झिस्ट. इथं निगेटिव्ह येऊ दे किंवा पॉझिटिव्ह येऊ दे त्याचा काय संबंध नाही डिटर्मिनंटचा, फक्त तो 0 नाही आला पाहिजे. 0 आला तर काय नॉन सिंग्युलर म्हणजे ए इन्व्हर्स एक्झिस्ट होत नाही. म्हणजे हा 0 आले का नाही आलेला म्हणजे तो कसा होतो, एक्झिस्ट होतो आहे. आता पुढं काय घेतलं बघा, लेट काय म्हटलं, सुरुवात केली. हा फॉर्म्युला आहे आपला, फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे, ए × ए इन्व्हर्स इज इक्वल टू आहे. मग तुम्हाला वरच्या एक्झाम स्टेपला सांगितलं आहे कसं आलं, काही तसं केलं सांगितलं का तुम्हाला, हे कसं आलं आय तिथं तुम्हाला सगळं एक्सप्लेन केलं होतं कसं आलं. तसं तिथं घेतलं, काय घेतलं, ए × ए इन्व्हर्स इज इक्वल टू काय घेतला, आय घेतला. आता मॅट्रिक्स लिहून घेतला आहे तसा बघा, 1 2 3 4 ए इन्व्हर्स आहे तसं आपल्याला इन्व्हर्स फाइंड करायचं आहे. आपल्याला थोडक्यात काय करायचं आहे, इकडे युनिट मॅट्रिक्स आणावं लागतो. म्हणजे हे तो 1 0 1 0 0 1 असा पाहिजे. म्हणजे हा जो आहे की नाही मॅट्रिक्स 1 0 0 1 तो मॅट्रिक्स इकडं आला पाहिजे, फक्त तो ट्रान्सफॉर्मेशननं आला पाहिजे. ठीक आहे. ओके. आता बघा लक्ष द्या, आता काय केलं, इथं 0 पाहिजे आपल्याला. किती पाहिजे, 0. एक लक्षात ठेवायचं, 0 कधी येतो, ज्या वेळेस त्या संख्येतून तीच संख्या वजा केली तर 0 येतो. पुन्हा एकदा सांगतो आहे, महत्त्वाचं हे सांगतो आहे ते, एखाद्या संख्येतून तीच संख्या वजा केली तर 0 येतो, अदरवाईज 0 येत नाही. साहजिक गोष्ट आहे. समजा 5 - x इज इक्वल टू 0 आणायचं तर x इज इक्वल टू 5 घेणार ना आपण, साधी गोष्ट आहे. x इज इक्वल किती येणार, 5 घेणार. x इज इक्वल टू जर 5 घेतला तरच उत्तर x पुढं आन्सर काय येणार आहे, 0 येणार आहे. ओके. तसं आता आपल्याला इथं किती आणायचं आहे, 0 आणायचं आहे. म्हणजे ह्या I4 इथं ठिकाणी 0 आणायचं आहे. म्हणजे हा काय आहे, R1 आहे. हा काय आहे, R2 म्हणजे R1च्या ठिकाणी 0 आणायचा. ह्या ठिकाणी इथं काय चेंज होतो आहे, कसा होतो आहे त्याच्याचाही संबंध नाही. आपल्याला फक्त 0 आणायचं आहे. दुसऱ्या इथं जर काही वेगळा शब्द वेगळा अंक आला तर तो आपण चेंज करू शकतो. कसं करू शकतो, लास्टला समजतं आहे तुम्हाला. इथं 0 आणायचं, इथं ह्याच्यासाठी 4 आला पाहिजे इथं, बरोबर आहे की नाही. मग 2ला कितीनं गुणायचं, 4 येण्यासाठी 2नं, म्हणजे R1ला 2नं गुणायचं. म्हणून R1 म्हणजे चेंज केला बघा इथं 2R1 - R2. का तर R2 म्हणजे इथं जर R1मधून जर 4मधून 4 कॅन्सल केला तर 0 येणार ना, म्हणून ह्याला 2नं गुणलं आणि ह्याच्यातून R2 कॅन्सल केला म्हणजे 2R1 - R2. समजतं काय केलं, 2R1 - R2 म्हणजे झालं. मग सेपरेट जरा लिहून घेतलं, हे समजण्यासाठी तुम्हाला चाललं आहे. 2R1 - R2. ठीक आहे. R1 किती आहे, सगळ्यात पहिल्यांदा इथं बघा 1, अजून किती आहे 2, ब्रॅकेट टाकला 2 2 मायनस R2 किती आहे बघा, किती आहे हा 3, किती आहे 4. बघूया 2 × 1 2 2 - 3 1 घेतला आहे का 1 बट -1 सॉरी किती -1 मोठ्या संख्येत चिन्ह आला आहे का -1 इथं आला. ओके. सेकंड बघा R1मध्ये चेंज करायचा आहे म्हणून R2 आहे तसा ठेवला आहे बघा, R2 आहे तसा सेम आहे का R2 चेंज नाही, हा बघा सेम आहे ज्याच्यात चेंज करायचा नाही. R1मध्ये चेंज आहे, R1 लिहून घेतला, R1 पहिल्यांदा घेतला, चेंज करायचा नाही तो तसा इथं बघा जेवण आला. आता बघा 2 × 2 4 -4 किती आला 0 आला का 0. ओके. नेक्स्ट आता सेम, आता परत इथं 2 किती आहे तो 1 मायनस R2 किती आहे 0, परत किती आहे 2 × 0 मायनस किती आहे 1, इकडलाही घेतला आपण इज इक्वल टू 2 × 1 2 2 0 0 0 -1 -1 2 -1 आला का 2 -1
R1मध्ये चेंज 0 1 आहे तसा बघा, आला का 0 1 आहे तसा. ओके, आता नेक्स्ट, आता इथं 0 आला, सॉरी इथं 0 आला का. आता 0 कुठं पाहिजे लक्षात घ्या. आता 0 कुठं पाहिजे, इथं 0 आला, आता 0 कुठं पाहिजे 3च्या ठिकाणी पाहिजे. आता अगेन बघा, आता 3च्या ठिकाणी 0 येण्यासाठी साहजिक आहे R2मध्ये आणि R1मध्ये चेंज कशामध्ये करायला लागणार, महत्त्वाचा पॉईंट आहे R2मध्ये. कशामध्ये करायला लागणार R2मध्ये. मग आताच बघा इथं एक निगेटिव्ह साईन आहे, इथं काय आहे पॉझिटिव्ह साईन आहे. ह्यांची वजाबाकी केली तर ऑलरेडी मायनस मायनस ॲडिशन होणार. मग काय करायला लागणार आहे इथं या ठिकाणी बेरीज करायची. पण इथं पण 3 पाहिजे ना, -3 इथं पण -3 पाहिजे ना. जर इथं आपण काय म्हणलं सबस्ट्रॅक्शन कधी होतं, जर त्या संख्येतून तीच संख्या दिली तर ह्या संख्येतून हीच संख्या देण्यासाठी इथं पण 3 पाहिजे ना, म्हणजे -3 पाहिजे. ऑलरेडी मायनस आहे म्हणजे -3 पाहिजे. ह्याला 3 न गुणलं, R1ला 3 न गुणलं. पण चेंज कशामध्ये R2मध्ये. R2मध्ये चेंज R2 पहिल्यांदा घेतला +3 R1 घेतला. म्हणजे बघा काय केलं, सरळ स्टेप करत गेलो, काय केलं सेम R2 - 3 काय घेतला R1. R2 किती आहे 3, R2 किती आहे 4 -3 R1 किती आहे 1 प्लस ओके. R1 किती आहे -1, R1 किती आहे 3 × किती आहे इथं 0, हा आला 0, हा आला 4, आला का 0 4 हो का, चेंज केला आहे R2मध्ये, आला का 0 4. ओके, समजतं आहे. नेक्स्ट तसाच आता इकडली सुद्धा स्टेप R1 आहे तसा बघा, R1 आहे तसा R1मध्ये चेंज केला का नाही आहे बघा. 2 1 2 -1 आहे तसा आहे का 2 -1 R1मध्ये आहे तसा R2मध्ये चेंज करायचं आहे. आता बघा R2 पहिल्यांदा R2 किती आहे 0 1, R2 किती आहे 0 1, एका खाली एक लिहून घेतला ठीक आहे. +3 3 R1 किती आहे 0चे तर R1 किती आहे 2 आहे. ह्याला 1चे तर R1 किती आहे 1चे तर R1 किती आहे -1 आहे. म्हणजे आता बघा 3 दुनी 6, 3 1 3 -3 आला ना, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह -3 +1 -2 आला का -2 6 -2 झाला. ओके, आता हे दोन काय झाले 0 0 झाले, संपला की विषय. आपल्याला हे 2 0 आणायचे होतं. आता हे तर 1 कसे आणायचे बघा, ऑलरेडी -1 आहे. जर इथं +1 आणायचं असलं तर ह्याला -1 मल्टिप्लाय केलं, -+ झाला की काय म्हटलं बघा, इथं तुम्हाला -1 आहे, इथं +1 आणायचं, ह्याला मायनसनं मल्टिप्लाय केला आला की मग -++1. मग R1ला -1 मल्टिप्लाय करायचं. पण आता इथं पण 1 पाहिजे का नाही, मग ह्याला 4 भागायचं. बघा ह्याला किती न करायचं 4. 0ला काहीही केलं तर उत्तर 0च येणार. ह्याला 4 मागलं तर 4/4 किती आला 1. म्हणजे R1ला कितीनं मल्टिप्लाय केलं -1 आणि R2ला कितीनं मल्टिप्लाय केलं 1/4. का तर 4ला 4 कॅन्सल होईल. इथं नंतर बघू. आता बघा 2 - 1 6 -2 बघा इथं बघा R1ला -1 मल्टिप्लाय केले अँड R2ला किती घेतले 1/4. -1 मल्टिप्लाय केलं म्हणजे इथं -1 होता, तो कॅन्सल झाला म्हणजे 1 आला. 0 आणि -1ला मल्टिप्लाय 0च राहिला. ओके, आता ह्याला -1 मल्टिप्लाय, इथं -1 इथं किती आहे -2 1. म्हणजे पाठीमागं किती होतं इथं किती आहे बघा 2 आहे, हा -2 झाला, हा 1 झाला. आलं का -2 1 आलं का -2 आणि 1 ठीक आहे. नेक्स्ट त्याच्यानंतर आता काय झालं, ह्याला 1/4 मल्टिप्लाय केला आहे. 1/4 × 0 0, 4 × 1/4 पाठीमागं 4 आहे, 4 × 1/4 4ला 4 कॅन्सल 1 राहिला. पाठीमागं 6 आहे -2 आहे, 6/4 -2/4 3 दुनी 6 3/2 -2/4 म्हणजे 1/2 म्हणजे हे फायनल आन्सर आलं. आलं का -2 1 आहे तसा, ह्याचं रिड्यूस केला, ह्याचा रिड्यूस केला, ही कडली. आता हीच टर्म म्हणजे आय आहे, ही सगळी टर्म म्हणजे काय आहे इंटू किती A इनवर्स. म्हणजे कुठल्याही आयनं जर कुठल्याही टर्मला मल्टिप्लाय केलं तर तीच टर्म राहते. म्हणजे काय -2 1 3/2 -1/2 आले की हा झाला A इनवर्स. कशाचा त्याचा. थोडं अंडरस्टँडिंगला हार्ड आहे, पण लक्षात घ्या तुम्हाला करणं गरजेचं आहे. हातची माणसं सोडायची नाहीत. प्रॅक्टिसने एक्झाम्पल करा, नाही जमलं तर विचारा, रिपीटने सांगतो तुम्हाला ठीक आहे. ओके, नेक्स्ट पुढं. आता हे तुम्हाला 3 एक्झाम्पल होमवर्कला दिलेत बघा. हे एक्झाम्पल आहेत 1 2 3. ही 3 एक्झाम्पल तुम्ही होमवर्कला करायचे, सुटलीच पाहिजे. जर नाही सुटली मला व्हॉट्सअपला सांगा, मी तुम्हाला ती सोडून देतो. फक्त सगळी देणार नाही, कुठलंही यातलं एक एक्झाम्पल सांगायचं. सर रेट सुटत नाही हे सोडून द्या, एक एक्झाम्पल सांगायचं, सगळी सांगायची नाही. ओके, नेक्स्ट पुढे आता 2/2चा आपण पाहिला. आता किती बाय कितीचा 3/3चा. किती बाय कितीचा पाहायचा 3/3चा ठीक आहे. आता 3/3चा बघा काय दिलं आहे 3/3चा. एक 3/3चा मॅट्रिक्स दिला आहे, ह्याची ऑर्डर आली 3/3. ओके, आता काय मॅट्रिक्स आहे बघा, बेसिक मॅट्रिक्स आहे. सगळ्यात पहिल्यांदा ह्याचा डिटर्मिनंट काढून घेऊया, महत्त्वाचा पॉईंट आहे. का डिटर्मिनंट काढून घ्यायचा तर तो बघितला पाहिजे ना आपल्याला. जर तो समजा 0 आला तर तो काय होणार आहे, तो नॉन सिंग्युलर होणार आहे, सिंग्युलर होणार आहे. जर सिंग्युलर मॅट्रिक्सचा इन्व्हर्स निघतच नाही आहे, नॉन सिंग्युलरचा निघतो. म्हणून डिटर्मिनंट काढला. कसा डिटर्मिनंट फाईंड केला बघा, बेसिक कन्सेप्टने डिटर्मिनंट फाईंड केला. फर्स्ट रो
फर्स्ट कॉलम. ओके, मिडलला काय आला 3 आला का, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. मिडलला काय आला 3 आला. मग 3 आहे तसा घेतला. रिमेनिंग काय 1 2 2 5 1 2 2 5 म्हणजे थोडक्यात असंही लक्षात ठेवू शकता, असंही लक्षात ठेवू शकता. ओके, आता नेक्स्ट फर्स्ट रो सेकंड कॉलम काय घेतला, फर्स्ट रो सेकंड कॉलम. मिडलला काय आला 2. लक्षात ठेवा ॲन्सर येताना इथं मायनस येतं. इथं जर ऑलरेडी मायनस असतं तर इथं प्लस झाला असता. ॲन्सर येताना इथं काय असतं मायनस असं असतं, प्लस मायनस प्लस, पुढं आला तर एखादा मायनस, त्याच्या पुढं प्लस, म्हणजे प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस वाढत जातं, प्लस मायनस प्लस मायनस. ओके, इथं -2 ऑलरेडी प्लस आहे म्हणून -2, मायनस असतं तर +2 आला असता. म्हणजे काय आता फर्स्ट रो सेकंड कॉलम. रिमेनिंग काय राहिला 1 2 2 5 1 2 2 5. नेक्स्ट फर्स्ट रो थर्ड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम. मिडलला काय आला फर्स्ट रो थर्ड कॉलम 6. रिमेनिंग काय 1 2 2 2 1 2 2 2. क्रॉस मल्टिप्लिकेशन जसं मगाशी आपण केलं, मगाच्या 2/2च्या एक्झाम्पलला 5 3 आहे तसा 5 × 1 5 2 × 2 4 2 आहे तसा 5 × 1 5 2 × 2 4 2 × 1 2 1 × 2 × 1 2. म्हणजे हा 0 आला, म्हणजे हा डायरेक्टली 0 आला. बघा तो काय तो डायरेक्टली 0च होते, त्यामुळे काय प्रश्नच नाही आहे. डायरेक्ट इथं किती आला 0 आला. ठीक आहे. ओके, नेक्स्ट आता 5 - 4 1 5 - 4 1 3 × 1 3 2 × 1 2. हा काय 0 आला. 3 - 2 1. ते म्हणजे हा डिटर्मिनंट ऑफ ए 0 येते का नाही येत, म्हणजे काय हा कसा आहे नॉन सिंग्युलर आहे. कसा आहे तो नॉन सिंग्युलर आहे. म्हणून काय देअरफॉर डिटर्मिनंट ऑफ इज नॉट इक्वल टू, देअरफॉर डिटर्मिनंट ऑफ इज नॉट इक्वल टू काय घेतला 0. ए इनव्हर्स इज एक्झिस्ट, ए इनव्हर्स इज एक्झिस्ट. ठीक आहे. पुढं ए × ए इनव्हर्स इज इक्वल टू आहे मगाचाच फॉर्म्युला. आता इथं थोडं कन्फ्युजन आहे बघा, शांत बघा मी काय सांगतो आहे, महत्त्वाचा पॉईंट आहे, फार इम्पॉर्टंट आहे. 2/2ला तुम्ही प्रॅक्टिस जर केली तर तुम्हाला 3/3चा सुद्धा खूप छान जमेल. फक्त शांतपणे काय केलं आहे फक्त समजून घ्या, कसं केलं आहे करू नका, काय केलं आहे समजून घ्या. कसं केलं आहे, हे कुठनं आलं ते कुठनं आलं एवढं व्हायचं नाही, डायरेक्ट बाउन्सर जाणार. ही उगाच काय ते ह्याच्यासारखं काय करतं आहे वाईट ऐकलं काय कसलं काय की ही खाली घेतलं वर घेतलं गुन्हा केला, डोक्याला तापच आहे, हेच होणार आहे. फक्त आत्ता लक्षात घ्या, फक्त कसं केल्यापेक्षा काय केलं आहे बघायचं फक्त. ओके, ठीक आहे. बघा सुरुवात केली ए × ए इनव्हर्स इज इक्वल टू आय. ठीक आहे. आता आहे तसा मॅट्रिक्स लक्षात ठेवा, आपल्याला असा मॅट्रिक्स आणायचा आहे, म्हणजे 1 0 0 0 1 0 0 0 1. म्हणजे हे 3 0 पाहिजेत विथ हे 3 0 पाहिजेत. काय म्हटलं बघा, हे 3 0 पाहिजेत विथ हे 3 0 पाहिजेत. म्हणजे प्रत्येक 0ची जर एक स्टेप पकडली तर 1 2 3 ह्याच्या 3 स्टेप, ह्याच्या किती 3 स्टेप, म्हणजे 6 स्टेप. 6 स्टेपमध्ये जर तुमचा आन्सर येते तर तुम्ही बरोबर आहे. काही काय होतं माहिती आहे का, अशा काय तर स्टेप होत्या की दोन्हीचे 2 0 एका स्टेपला येऊन जातात. जर तुमचं 7 8 8 समजा 7 पण चालेल, 8 9 स्टेप जर वाढल्या समजायचं काय गणलं आहे, काय म्हणायचं गणलं आहे. ठीक आहे. ओके, आता सुरुवात करूया आपण. लक्षात घ्या आपल्याला 6 ऑपरेशन्स येणार आहेत, काही कमी पण येऊ शकतात. 6 ऑपरेशन कमी येणार, जास्त अजिबात येणार नाहीत. प्रॅक्टिस करताय आणताना लक्षात ठेवा एक टेक्निक आहे याचं. पहिल्यांदा 0 आणताना हा 0 आणायचा, नंतर हा आणायचा, ह्या दोन्हीनंतर हा आणायचा, झालं. परत हा आणायचा, नंतर हा आणायचा, आणि ह्या दोन्हीमध्ये हा आणायचा. कसं सांगतो तुम्हाला बघा. आता सगळ्यात पहिल्यांदा काय केलं आपण बघा, लक्ष द्या. सगळ्यात पहिल्यांदा इम्पॉर्टंटली काय केलं, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा केला की इथं बघा काय मी काय म्हणतो, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट काय केला, या ठिकाणी 3 2 6 1 2 1 1 2 0 0 1 1 0 0 0 1 0 0 -2 1. हे कुठून आलं, हे काय अप्लाय केलं. ह्या दोन्ही ठिकाणी बघा 2 टॉय, दोन्ही ठिकाणी आहे का, इथं पण टॉय इथं पण टॉय. काय म्हणतो आहे बघा, ह्या दोन्ही ठिकाणी टॉय, कुठं टॉय, इथंही टॉय इथंही टॉय, इथंही 1 आहे इथंही 1 आहे. म्हणजे जर समजा ह्या दोन्ही ठिकाणी 0 आणायचं असेल तर बघा, जर ह्या दोन्हीकडे 2 2 असता आणि जर वजाबाकी केली असती, काय म्हटलं, ह्या दोन्ही ठिकाणी जर 2 2 असता आणि वजाबाकी केली असती, ह्याच्यातून हा घालवला असता, R3मधून R2च्या ह्या 2 टर्म घालवल्या असत्या, तर काय झालं असतं, बेसिक आहे तर 0 झाला असतं ना. मग R3मध्ये चेंज करायचा, हा R1 R2 R3. ओके, ठीक आहे. R1 R2 आणि R3 केला. ठीक आहे. मग आता आपण काय केलं, R3मध्ये चेंज R3 - 2 R2 घेतला का, तर इथं 2 जर गुणल्यानं वजाबाकी केली आले की 0. मग तेच केलं, म्हणजे बघा R3मध्ये चेंज आहे, R2 आणि R1 आहे तसा घेतला आहे बघा, 3 2 6 1 2 2.
3 2 6 1 2 2 आहे तसं आहे का? कशामध्ये चेंज आहे? R3मध्ये, म्हणजे R3मध्ये चेंज होणार. म्हणजे बघा सेपरेटली लिहितो R3 मायनस 2R2, R3 मायनस 2R2. बघा हवं तर हे प्रॅक्टिससाठी एका साईडला सेपरेट लिहून घ्या. R3 किती आहे? R3 2 2 5 आहे का? हा बघा आहे का? 2 2 5. आता -2 -2 ब्रॅकेट टाकून घेतला. ओके ठीक आहे. मग R3 आता काय आहे? R2 किती आहे? R2 किती आहे बघा? 1 1 2 1 1 2 आहे का? ओके चला 2 × 1 2 2 × 1 2 0 0. ओके नेक्स्ट पुढे 2 ने मल्टिप्लाय 2 × 2 4 5 - 4 1. ओके ठीक आहे. नेक्स्ट त्याच्यानंतर इज इक्वल टू इथं किती आला? 1. मग 0 0 1 आला 0 0 1. ठीक आहे. ओके 10 मिनटं सर फक्त. हां ठीक आहे. 0 0 1. ओके आहे तसा टाकला 0 0 1. कुठं टाकला बघा? 0 0 1 टाकला का? आता सेम कंडिशन कुठे करायची? ह्या साईडला म्हणजे हिथं. ठीक आहे. म्हणजे काय झालं? 1 0 0 आहे तसा, 0 1 1 आहे तसा, ह्या 2 लाईन आहे तशा. आता ह्याच्यामध्ये चेंज तीच स्टेप मी खोडतो आहे आत्ता तुर्तास. ओके मग आता काय झालं बघा? R3 किती आहे? 0 0 1 आहे का? दिलं आहे तुम्हाला 0 0 1 -2 -2 ठीक आहे. इथं किती? R2 किती आहे? R2 आहे 0 1 0 इज इक्वल टू हा काय आला? 0च का? तर 2 × 0 0. हा पहिला 0 आहे -2 इथं 0 न मल्टिप्लाय म्हणजे हा सेकंड टर्म 0 फर्स्ट टर्म 1 म्हणजे 0 -2 1 0 -2 1. ओके समजलं? इकडली स्टेप कशी केली? आता रिमेनिंग पुढे आता आपल्याला हे 2 0 आलेत. आता आपल्याला इथं 0 आणायचं आहे. कुठे 0 आणायचं आहे? ह्या ठिकाणी. मग ह्या ठिकाणी जर 0 आणायचं असेल एक गोष्ट लक्षात ठेवा. आता इथं किती आहे? 3 आहे. मग ह्या आता 0 आला तर ह्याचा विषय संपला. आता ह्या दोन्हीचंच तुम्हाला इथं 0 आणायला लागणार आहे. मग इथं जर ह्या दोन्ही 0 आणायचं असेल तर महत्त्वाचा पॉईंट आहे ह्या ठिकाणी जर 3 न मल्टिप्लाय केलं तर 3 - 3 0 येणार ना. जर 3 न मल्टिप्लाय केलं तर 3 - 3 किती येणार? 0 येणार. मग इथंही 3 न मल्टिप्लाय करायचं. तसंच बघा इथं 3 न मल्टिप्लाय केलं 3 2 6 आले की 6 - 6 0. म्हणजे एका स्टेपमध्ये इथंही 0 येतं आणि इथंही 0 येतं. 30 स्टेप केली. म्हणजे कुठली केली बघा? काय स्टेप केली? R2मध्ये चेंज केला -2 न मल्टिप्लाय केला 2 न मल्टिप्लाय केला का 3 न केला? 3नच केला. 3 न मल्टिप्लाय 3 1 3 म्हणजे 3 - 3 0 -R1. ओके 3 R2 -R1 झालं. ती स्टेप इथं केली आहे बघा. लक्षात येते का बघा? R2 - 3 R2 -R1 म्हणजे कसं? R2मध्ये चेंज आहे. ठीक आहे. R2मध्ये चेंज. मग पहिल्यांदा ते लिहून घेतलं 3 R2 -R1 3 R2 किती आहे? पाठीमागं R2मध्ये चेंज होता. ठीक आहे. ओके R1 किती आहे? R1 पर्यंत लिहून घेऊया 3 2 6 -3 पहिला 1 दुसरा 1 1 2 1 1 2 3 3 हा 0 आला. 3 × 1 3 -2 1 आला. 3 × 2 6 6 - 6 0 आला. 1 0 1 0 1 0 0 1 0. R1 आहे तसा शिल्लक, R3 आहे तसा शिल्लक. चेंज फक्त कशामध्ये? R2मध्ये. तसंच इथं तीच स्टेप केली. ठीक आहे. R1 आहे तसा शिल्लक, R3 आहे तसा शिल्लक. जे उत्तर अशा मेथडनं काढलं ते ॲन्सर आलं. ओके आता पुढची स्टेप हे तुम्ही करा. पाठीमागं ती सारखं आलटून पलटून करायला नको. आता तुम्ही करायचं बघा. पुढे R1 आता कुठे पाहिजे? हे 3 0 आले म्हणजे हा 0 आला. तर इथं 0 पाहिजे आपल्याला. कुठे 0 पाहिजे? ह्या ठिकाणी 6च्या ठिकाणी. ओके 6च्या ठिकाणी 0 पाहिजे. पण 6च्या ठिकाणी आता इथं 0 आलं आहे. त्यामुळे ह्याच्याबरोबर तुम्ही काय करू शकत नाही. 0 आले की त्याच्याबरोबर तुम्ही त्या एलिमेंटवर काही करू शकत नाही. त्याच्यावर अजिबात हुज्जत खेळायची नाही. कुस्ती खेळत बसायचं नाही. दुसरीकडे जायचं. नेक्स्ट 6 आता ह्या 2 स्टेपमध्ये म्हणजे R1मध्ये आणि R3मध्ये. मग इथं किती आहे? 1 आहे. इथं किती आहे? 6 आहे. मग R1मध्ये चेंज करायचं आहे तर इथंही 6 असता. म्हणजे इथे ह्याला कितीने गुणायचं? 6नं. कोणत्याला रोला? थर्ड रोला. गुणलं का 6नं? ओके 6ने गुणलं म्हणजे R1 - 6 R3. R1मध्ये चेंज 0 1 0 1 0 0 0 1 आहे तसा. इथं पण -1 3 0 आहे तसा.
0 - 2 1 आहे तसा R1मध्ये चेंज होणार आहे. ओके, घेऊया बघूया. R1 - 6 R3, R1 - 6 R3. ठीक आहे. R1मध्ये R1 किती आहे 3 2 6 मायनस 6 6 6. ओके, 6. R3 किती आहे 0 0 1 3 आहे तसा, का तर 6ने मल्टिप्लाय केलं आहे. 2 आहे तसा, 6ने 0ने मल्टिप्लाय केलं आहे. 0 3 2 0 3 2 0. आला का. हे 2 टर्म आहे तशा घेतल्यात. इथे 2 टर्म आहे तशा घेतल्यात. आला का ही टर्म. ठीक आहे. नेक्स्ट पुढचं आता इकडलं झालं. आता इकडं ओके. पुढे बघा, आता काय केलं सेम. इथं काय R1 किती आहे 1 0 0 मायनस 6 6 6. R3 किती आहे 0 - 2 1 इज इक्वल टू किती 1 12 प्लस का प्लस तर -6 - 2. मल्टिप्लिकेशन साइन सेम आहे. मल्टिप्लिकेशन पॉझिटिव्ह साईन. इथं 6 1 12 6 सॉरी -6 का तर हा मायनस आहे. -6 1 12 -6 1 12 -6. ओके, समजलं. नेक्स्ट पुढे आता पुढचा. आता काय झालं हा 0 आला, हा 0 आला. आता इथला 0 आला. आता ह्या दोन्हीत साहजिक आहे R1मध्ये चेंज करायचं आहे का इथं चेंज केला पाहिजे. इथं 1 आहे, इथं चेंज करायचं. इथं 1 आहे म्हणजे ह्याला कितीने गुणायचं 2 गुणायचं. म्हणजे बघा R1 आहे तसा -2 R2. म्हणजे बघा R1 आहे तसा -2 R2. R1 किती आहे 3 0 0. R1मध्ये चेंज -2 इंटू R2 किती आहे 0 1 0 -2 -2 3 -2 0. वेट R1 किती आहे सॉरी वेगळा घेतला मी. बघा 2 इथं 2 आहे 2 झालं की आला का 0 इथं आला की 0 3 0 0 3 0 0. बाकीचे 2 आहे तसे, बाकीचे 2 आहे तसे. तसं सेम ह्याच्यातच आहे असंच. कुठला 3 6 -6. हे खुडल्यानंतर तुम्हाला जर पाठीमागली कन्सेप्ट ह्याच्या अगोदरचा जर ह्याच्यामधला हा जर बघायचा असेल कुठला हां तर काय करायचं तुम्ही लक्षात ठेवा. काय करायचं पॉज करायचं, चेक करायचं तिथं काय केलं आहे. 3 ह्याच्यामध्ये 1 12 -6 -2 -2 -2 -1 3 0 -2 इंटू 1 +2 2 + 1 3. आला का 3 3 इंटू 2 6 12 -6 6. नेक्स्ट -6 -6 झालं. ओके. नेक्स्ट आता बघा इथं तुम्हाला 3 आहे. किती पाहिजे 1 पाहिजे. मगाच्या 2/2ला एक्झाम्पलला केलं होतं. 1/3 मल्टिप्लाय केला. 1/3 मल्टिप्लाय केला म्हणजे इथं 1/3 म्हणजे 3 गेट्स कॅन्सल. 0ला मल्टिप्लाय केला आहे असं, 0ला मल्टिप्लाय केला आहे असं. 1 0 0 बाकीच्या 2 टर्म आल्यात. ह्याला 3 डिवाइड केला ना 3/3 1 6/3 2 -6/3 -2 झालं. हा म्हणजेच टर्म काय आहे म्हणजेच काय A इनवर्स म्हणजे 1 2 म्हणजे I × A इनवर्स आहे तसं राहिला ही टर्म आली. ठीक आहे. आता ह्या बेसिक कन्सेप्ट संपलेला आहे. आता जो रिमेनिंग पार्ट आहे तो आपण इथून पुढच्या लेक्चरला बघू. आत्ता काय बघण्यात अर्थ नाही, कारण हेच तुम्हाला थोडंसं डोक्याच्या वरनं बाउन्सर गेलेलं असणार आहे. पुढच्या लेक्चरला ॲडजॉईंट मेथड बघायची. त्याच्यानंतर त्याचे 2 एक्झाम्पल 2/2चं एक 3/3चं एक आणि नंतर मग ह्याच्यातली भरपूर एक्झाम्पल सोडवायचे आहेत आपण ह्याच्यातली. लक्षात ठेवा. आणि तुम्हाला होमवर्कला पण बोरीचे ह्याच्यातले एक्झाम्पल देणार आहे लक्षात ठेवा. आणि ही 3 एक्झाम्पल 2/2ची तुर्तास आजच्या लेक्चरला ही कम्प्लिटली 2/2ची लेक्चर काय करायचे तुम्हाला आजच्या सोडवायचे आहेत. ही प्रॅक्टिसला सोडवून घ्या. पुढच्या लेक्चरला तुम्हाला भरपूर प्रॅक्टिससाठी एक्झाम्पल देण्यात येतील. ओके, स्टॉप करूया.